नमस्कार मित्रांनो, मी राकेश. मी आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. आपण आज आलेलो आहोत पावनखिंड इथे पावनखिंड दर्शनासाठी. आणि हे पावनखिंड एंट्रन्स आहे. इथे हा फ्लॅग आहे आपला भगवा. त्यानंतर हा पूर्ण व्ह्यू असा दिसतो. म्हणजे वरती चढल्यानंतर हे जे गडासारखं दिसतं त्याला काय म्हणतात ॲक्च्युली मला माहिती नाही आहे, पण हा खूप मस्त असा नजारा आहे. आणि त्यानंतर आम्ही खाली जायला निघतो, जिथं की मेन पिक्चरचं शूटिंग झालं होतं आणि आपले बाजीप्रभू देशपांडे धारतीर्थी पडले होते त्या ठिकाणी. हे इथून असं खाली जायला एक रोड आहे. मी आणि माझे मित्र आम्ही तिकडेच जात होतो खाली. तर अचानक प्लॅन ठरला, त्यामुळे आम्ही लगेचच निघालो. आणि ॲक्च्युली मेन म्हणजे इथला अनुभव खूप छान आहे आणि खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर. पावनखिंड म्हणजे काय ते तिथे गेल्यानंतरच समजतं आपल्याला. आणि मी आणि माझे मित्र आम्ही खूप मज्जा मस्करी करत पोचलो होतो तिकडे. आणि हा पूर्ण परिसर आहे पावनखिंड. म्हणजे पावनखिंड थोडी खाली आहे, पण तिथे ह्या सगळ्या अशा पायऱ्या आहेत, तिथे पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. आणि हा सर्व निसर्ग मला वाटतं इथून काहीतरी इथून कोणतं हा एकच आहे रोड, म्हणजे स्टेअरकेसवरून खाली उतरताना. त्यानंतर आपण थोडं खाली गेल्यानंतर हे माझे मित्र, हा डाव्या बाजूचा अक्षय आणि उजव्या बाजूचा सुनील, हे आम्ही सगळे तिघे गेले होतो पावनखिंड दर्शन करण्यासाठी. आणि हे मजा मस्करी करत आहेत, यांना दुसरं काही समजत नाही. हे शिवकालीन माणसं आहेत म्हणता ते आहे. आणि म्हणजे महाराजांच्या काळात म्हणजे किती डिफिकल्ट असेल हे सगळं. आणि त्यावेळी तर काय अशा सुविधा पण उपलब्ध नव्हत्या, तरी देखील पण खूप छान वाटतं पावनखिंड बघितल्यानंतर. हे त्यांचं फोटोशूट चालू होतं, मी थोडं यांना डिस्टर्ब केलं. आणि तिथून पुढे आमचं मग दुसऱ्या ठिकाणी आम्ही तिथून मूव झालो. हे इथून गेल्यानंतर इथे कुठले तरी भास होतात. मला ॲक्च्युली इथे 2-3 वेळा भास झाला या ठिकाणी. खरंच म्हणजे इथे बाजूलाच एक ओढा आहे, तिथे सर्व म्हणजे असं पाणी वगैरे. आता पाणी नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये पाणी असतं तिथे. आणि तिथून वरती जाऊन पुन्हा खाली उतरवायला लागते आपल्याला. हे फोटोशूटवाले हे चालूच आहे यांचं फोटोशूट, हे कधी बंद होत नाही. आणि त्यानंतर बाहेरचा थोडा नॉईज येतोय, कावळे वगैरे आहेत ना, ते ओरडत आहेत. थोडंसं ॲडजस्ट करा, कारण माझ्याकडे सध्या म्हणजे अशी एक पॅक रूम नाही आहे. हे स्वतःचा चेहरा दाखवायला देखील घाबरत आहेत. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. मेन पावनखिंड आहे तिकडे. तिथे काही नोटीस लावलेले आहेत या व्हाईट बोर्डवरती, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर इथे खाली एक बॅनर लावलेला आहे आणि आपले महाराजांची ढाल, भगवे झेंडे, तलवार, असं खूप भारी नजारा आहे. कधीही तुम्ही भेट द्या पावनखिंड. आणि मी खरं सांगतो, आवर्जून पावनखिंड तुम्ही बघा, पावनखिंडला जा तुम्ही. आणि ॲक्च्युली खाली उतरल्यानंतर तर म्हणजे एवढे असे आभास होतात ना, की आपल्याला कोणतरी पाहतं आहे की काय असंच वाटतं. आणि त्यावेळी किती मोठी लढाई झाली असेल त्यावेळी. आणि ते शूट देखील पिक्चरचं इथेच झालेलं आहे. हे पुढे आपण बघूयात खाली उतरल्यानंतर ना. आणि खूप गर्दी होते इथे ॲक्च्युली सकाळी, म्हणजे फॅमिली पण येतात. हा मेन पावनखिंडचा भाग आहे. इथे जी लढाई होती ती इथे झाली होती. इथून उतरायला लोखंडाची अशी शेडी आहे. हे इथे थोडं पाणी वगैरे पडते वरून.
खूप भारी वाटतो खूप. आणि गारवा तर इथे एवढा जास्त आहे ना, खूपच. आम्ही तिथे गेल्यानंतर खूप छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा खूप घोषणा दिल्या होत्या आणि त्यानंतर हे सगळं शूट केलं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो. मित्रांनो, जर हा तुम्हाला पावनखिंड व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठमोळ्या भावाला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.